कसे जरा त्या सायंटिस्ट लोकांनी तिकडे दाबून ठेवले अमेरिकेमध्ये. हे लगेच इकडं या चांडोळ मध्ये आलं तरी लोक आयली होते आळशी होते म्हणून ते ठेवलं. येते काही दिवसामध्ये आता मी ठेवलं. शेती करत असताना उत्तम शेती करा. शेताकडे जात असताना पेरून शेताकडे जा. एक माणूस दुपारच्या वेळेस हातामध्ये इळा आणि चवाळा घेऊन ज्वारी काप आली खुडा आली जरा असं पेरणीचे पाऊस पडला पटकन गडबडीमध्ये ते ज्वारी हायब्रिड काय आपल्याकडे टाळक्याची ज्वारी वाटते इकडे ते पेरलं आणि काही दिवसानंतर ज्वारी कापा आल्यानंतर खुडा आली सगळी शिवाराची ज्वारी हातामध्ये इळा आणि चवाळा घेऊन निघाला. असं मंदिरापर्यंत आलतं का नाही की मागून एकाला आवाज दिला म्हणला बाबूराव आणि कुठचा थांबला. ते म्हणला दादा ते ज्वारी कापाळे ते खुडायचे म्हणला कणस आणि ते चाला म्हणला तिकडं. ते शेतकरी म्हणाले ह्याला आणि तू पेरली होतीस का म्हणला ज्वारी. ते मला हो का ध्यानच नाही की मला आता हे ज्वारीच पेरलं नाही आणि कुठे निघाले कापायला. कुणाला कापाव म्हणाले मी. असं जमना पेरून जा शेताकडे उभं जाऊ नका पेरून शेतात जायचे. आणि पुढचा मुद्दा सांगितलेला पूजोनी देव पाहिजे. देवाकडे पाहत असताना ते देवाची पूजा अर्चना करा फुले ठेवा धूप दीप लावा. काही घोघोपणा असतो त्या पूजेमध्ये. देवाकडे पाहिलं की असं प्रसन्न वाटलं पाहिजे माणसाला. कशाची पूजा आली आपली गंजून गेले आपले देवघर इजित कृष्ण आली देवगणावर. आपल्या आरत्या पितळाच्या आहेत का लोखंडाच्या आहेत त्याच ओळखू येणार. एवढं दुर्वस्था झालेली आहे त्या देवाची. अरे पूजेचा कंटाळा नसू नये बाबा. काही लोकांना तर इतका कंटाळा असते पूजेचा. मग तुम्ही आपल्यामुळे तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाते. एका गावामध्ये एक माणूस देवपूजेला इतका कंटाळा नको बाबा हे गावचे लोक आपल्याला रोज पूजा लावाले घरी बी रोज पूजा करायला लागले. म्हणला आपण काय करावं 4 दिवस जरा सासरवाडीला जाऊ म्हणला. निदान तिथले लोक पूजा लावणार नाहीत आपल्याला देवपूजा. हे देवपूजेला कंटाळला आणि सासरवाडीला गेला. मस्त खुर्ची टाकून बसला जावाई म्हणल्यास खातच आहे असं आराम मध्ये बसला तर दुःखात बाहेरून सासरा म्हणाला राम राम आणि कवाला म्हणजे आत्ता झाला. मग ते स्वयंपाकघरात जाऊन आलं ते सासरा. सासरा म्हणाले जावाई बापू. ते म्हणा काय नाम असे ते जरा तिकडे पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणा जरा उशिरे म्हणजे स्वयंपाकाला तोपर्यंत जरा तुम्ही देवपूजा करून घ्या. ते जावाई म्हणला त्या पूजेला की मला येताना हरच का देवपूजा मला नकोच गड्या मला जीवच द्यावं म्हणला. कशाला वैतागले फक्त देवपूजाला. आताच नाही म्हणला जिंदगीमध्ये कुठेही जा पूजाच लावण्यात म्हणला नको. आता इथं मरू नये म्हणला. हे चांडोळचे लोक सगळे मयाळू दयाळू लोक आहेत. हे मरू देत नाही. असं लांब गेलं शिवारामध्ये असे लावलेले माझ्या झाडाला फाशी. आता फाशी घेणार तितक्या ते शेतमालक पळत आलं तिथलं. ते आडू लागलं अरे थांब मला थांब आणि म्हणतो का मला ती माझ्या बाबा आमच्या शिवारात घालतो का मला फोडतो थांब. ते वरून या शेतकऱ्याला म्हणाले नकाऊ म्हणला तुम्ही मला रोखूच नका लयच कधवलं मला जिंदगीला मला मरून द्या. शेतकरी म्हणाला अरे तू एवढं आत्महत्येच्या टप्प्याला गेलास. तुला माहितीये का आत्महत्या म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. एवढा मोठ्या शेवटचा तू निर्णय घेतलास. नेमकं झालं तरी तुला काय नेमकं कारण तरी काय तुझ्या मरण्याचं. ते म्हणाले कारण सांगून काही फायदाच नाही म्हणला आणि सांगण्यासारखं बी काही नाही म्हणला. कारण तुम्ही मला रोखू नका गड्या मला एवढा मरू द्या म्हणला. ते शेतकरी म्हणले हे बघ काय का असणार गड्या तुझं तुझ्यासोबत माझं माझ्यासोबत पण माझं एकच म्हणणं आहे मी तुला माझ्या घरी जन्मभर फुगट सांभाळतो म्हणला. फुगट तुला भाकर घालतो तू फक्त एक कर माझ्या घरी पूजा करून खाय म्हणला. त्यानं असं कपाळालाच हात लावलं म्हणला बाबा आली गड्या म्हणला
तिला तर वैतागून आलतो. महाराज म्हणले तुला देवपूजेचा कंटाळा असेल, देवाचा कंटाळा असेल तर माणूस म्हणून कशाला जन्माला आलास? कारण नाथबाबा म्हणले ना, भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविनी नेला. ज्या माणसाला पूजेचा कंटाळा असेल त्याला सटविनं कसं नेलं नसेल म्हणले. लहानपणीच कसं नेलं नसेल, लहानपणीच त्याच्या मायला नरड दाबून कशाला मारलं नसेल म्हणले. अरे पूजेचा कंटाळा नसू नये. तुम्ही सगळे संसारिक आहात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नित्य कर्मामध्ये देवपूजा सांगितले. रोज माणसाच्या हातातून पूजा घडली पाहिजे. महाराज रोज पूजा तर करायचीच, पण पूजा करत असताना देवाकडे पाहून बोललं पाहिजे, देवाला सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, केलं पाहिजे. बरं महाराज एके दिवशी पूजेला बसले आणि पूजा करत करतच देवाला बोलू लागले. ते म्हणू लागले, देवा काय तुझं रूप आहे, काय तुझं नाव आहे, तुझं रूप मज प्रेम सर्व काळ. देवाला बोलावं पूजा करताना, देवा काय सुंदर दिसालास म्हणले तू, काय नाम आहे, काय तुझ्या नामाची गोडी आहे, काय तुझ्या रूपाची गोडी आहे. कारण देवाचं रूप आहेच नाव तसं कसे देवाचं रूप. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. पाहिल्याबरोबर वेल लावणारं देवाचं रूप आहे, पाहिल्याबरोबर मोहून जाणारं देवाचं रूप आहे. असं वर्णन करावं देवाचं पूजा करत असताना. महाराज तसंच वर्णन करू लागले. देवाला म्हणू लागले, देवा तू इतका सुंदर आहेस, तुझी पूजा करताना जरा मला प्रश्नच वाटायलाय म्हणले. माझ्या मनामध्ये एक शंकाच उपस्थित आहे म्हणले, मी तुझी कशाने पूजा करू, मी काय वाहू त्याला, काशयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा सोडव्या. काय वाहू म्हणले मी तुला, फळ वाहू का फूल वाहू का पुष्प वाहू, कारण जे द्यावं ते तुझंच आहे ना. फळ बी तुझंच आहे, पाणी बी तुझंच आहे, आणि एक आहे ज्यासी त्यासी देणे नवल काय, जसं त्याला देणं काय अवघड आहे म्हणले. एवढं तुझं सगळं दिलेलं आहे, मला एवढे प्रश्न वाटते म्हणले पूजा करताना. असं बोललं पाहिजे देवाला, अशी पूजा केली पाहिजे देवाचे. आता पूजेचे बरे चांगले, पण आपल्याला तितके घ्यायचे नाहीत, आपल्या कामापुरतीच बघायचे इतके. ही एक देवपूजा आहेच, पण आपल्याला चालत चालत फिरत फिरत आपले कर्म करत असताना देखील देवपूजा करता येते. ही देवासमोर बसून पूजा करायची, पण आपल्या जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वाटेला आलेले जे कर्म आहे ना, जे नित्य कर्म आहे ना, ते कर्म हेच पूजे. ते कर्म करत असताना असं वाटलं पाहिजे की आपण देवपूजा करतो का काय, देवाचं नामस्मरण करतो का काय. त्या कर्माचे, त्या पूजेचे 4 प्रक्रिया महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात
पितृ वचन सेवापती अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी पूजेचे 4 टप्पे 4 प्रक्रिया 4 पायऱ्या सांगितलेत बघा. हे 4 पायऱ्या जरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुकरणात आणलात, तुमच्या जीवनामध्ये अनुभवलात, तर तेच तुमची पूजा आहे. काहीच करायची गरज नाही तुम्हाला दुसरा. त्यातली पहिला पूजेचा टप्पा म्हणजे स्वामी काज. स्वामी म्हणजे मालक आणि काज म्हणजे काम. मालकाचं काम करत असताना त्या गड्यानं, त्या सेवकानं मी पूजा करतो का काय असं समजून मालकाचं काम केलं पाहिजे. काही काही इतके इमानदार माणसं आहेत बघा, आजही सालगडी आपण जे सालानं ठेवतो ना, आता राहत होते, राहिलंच नाही पहिल्याच्या जमान्यात. कोणी बी म्हणाले मी काय नोकर दिसलो का म्हणाले तुला, मी काय गडी दिसलो का म्हणाले तुला. हा सालगडी नाही, सालकडूच आहेत सगळे आता. पण दिनाकाळ वर्ष 10 वर्ष एकाच मालकाकडे राहायचे, एकाच मालकाच्या शेतावर सेवा करायची. बैल जर खराब झाले ना तर त्या गड्याला भाकर गोड लागत नसती. गड्याला मालकाला नाही, मालकाला काहीच घेणं देणं नाही त्याचं. इतकं निष्ठेनं तत्परतेनं मालकाची सेवा करायची. तुम्हाला पटण्यासाठी सांगते, आपल्या काय कौतुक आहे बघा, मालकाची सेवा कशी करावी ऐका. आपल्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये धडा ते आहे, ती लेकरं त्यांना लक्षात येईल. इतिहासाच्या पुस्तकामध्ये धडा आहे, गड आला पण शिव गेला. मालकाची सेवा. छत्रपती शिवरायांचे विश्वासू सैनिक तानाजी मालुसरे एके दिवशी आपल्या विवाहाच्या मुलाचं निमंत्रण घेऊन, लग्नाचं निमंत्रण घेऊन, लग्न पत्रिका घेऊन शिवरायाकडे आले, महाराजाकडे आले आणि गेल्याबरोबर पाय धरले महाराजांचे. म्हणले महाराज, आणि माझ्या लेकराला आशीर्वाद द्यायला लग्नामध्ये तुम्हाला यावं लागेल गड्या म्हणले. छत्रपती शिवराय म्हणले मी येऊ शकणार नाही, कारण कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी जिजाऊ साहेबांना त्यांच्या अंगावर टाकली होती. त्याच्यामुळे राजे तिकडे जाणार होते, त्याच्यामुळे राजे येऊ शकणार नव्हते. सर करणे म्हणले ताना मी येऊ शकणार नाही लग्नाला. तानाजी मालुसरे म्हणले महाराज तुम्ही काय येऊ शकणार नाही, एवढंच म्हणजे मला काम आहे म्हणले. जरा ताना म्हणला अरे काम तर काय आहे सांगा ना, मी आहे ना जेव्हा मी करतो ना काम, पण सांगितलं नाही काम. आणि तुम्हाला एक सांगते, शहाण्या माणसाला लई सांगायची गरजच नाही, ते कुठून मी तपास लागत असते त्याला. लांबून बातमी तानाजी मालुसरेच्या कानावर आली. म्हणले राजे कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी स्वतः राजेश्वरीवर जाणार आहेत, त्याच्यामुळे राजे लग्नाला येऊ शकणार नाही. वापस आले, पाय धरले राजाचे. म्हणले राजे, आणि इतक्या लवकर तर्क केलं का म्हणले, मी जिवंत असताना, ताना जिवंत असताना स्वतः राजेश्वरीवर जावेत, हे काही मला पटत नाही, हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही. मी जातो लढाईला, मी जातो स्वारीला. शिवाजी महाराज म्हणले ताना, ते तुमच्या घरी लग्न आहे ना तुमच्या मुलाचं, तुम्ही असले पाहिजे, वरबाप असला पाहिजे लग्नामध्ये. त्यावेळेस एक पाऊल पुढे सरकले तानाजी मालुसरे आणि छाती टोकून सांगितलं, म्हणजे राजे आधी लग्न कोंढाण्याचे, मग लग्न रायबाचे, पोटच्या पोराचं लग्न बाजूला सारलं आणि मालकाचं काम केलं. ह्याला म्हणून स्वामी काज विठ्ठल. तसं ते मालकाचं काम, मालकाची निष्ठा आमच्या परमार्थामध्ये देखील एका माणसानं केले बघा. काय त्यांचं नाव आहे? दशत्वनी कट
लक्षत्व निकट हनुमंत पै केले म्हणून ये देखिले रामचरण. मालकाची सेवा ज्यांच्या दरबारामध्ये आजची सेवा आहे ना त्या मारुतीराने देखील मालकाची सेवा केलेली. अहो सेवा म्हणलं हकी दुसऱ्याचं नावच येत नाही, एकाच नाव येत आहे, शैव सेवक भाव जाणे तो मारुती स्वामी सीतापती संतोष. काय मालकाचे काम केले, इतकं नेकीनं काम केले मारुतीराय नाही का. आपल्या प्रभूला, आपल्या मालकाला, आपल्या देवाला पावला पावलाला जर मदत कोण केला असेल, पावला पावलाला क्षणाक्षणाला जर कोण धावून आले असेल तर मारुतीराय धावून आले. इतके उपकार केले तर रामावर. तुम्ही जरा रामायण काढून बघा ना, रामायण आहे वाटतं आपल्या इथं. हो, रामायणाची पण सेवा चालू आहे. प्रत्येक कामामध्ये जिथं मारुती नाही ते दृष्टांतच नाही, तिथला प्रसंगच नाही, प्रत्येक प्रसंगामध्ये मारुतीने अग्रगण्य स्थानी काम केले. तुम्ही बघा, रामायण उघडून बघा. ज्यावेळेस अहिरावणानं महिरावणानं रामाला उचलून नेलं त्यावेळेस कोण आणलं जाऊन? अहिरावण महिरावण जाना घात करीती आमुषा प्राणा देवी रूप दोघा जना सोडी येले याने. तिथं देखील मारुतीराय गेले. जाऊन पाताळा केली देवीची अवकळा. राम लक्ष्मण नेले आणले चोरून दोन्ही खांद्यावर उचलून तिथून आणलं त्यांना. तिथं मालकाचं काम केलं. पुन्हा रामाची पत्नी सीता चोरीला गेली तेव्हा कोणी शोधून आणली? मारुतीराय आणलं. केली सीता शुद्धी मूळ रामायणाचे प्रत्येक ठिकाणी मारुतीरायने काम केले. अजून एका ठिकाणी केलं बघा. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी औषधी आणण्यासाठी कोण गेलते? म्हणा आम्हीच गेलतो म्हणा. मारुतीरायच गेलते ना. लक्ष्मणाला शक्ती लागली. मरणाच्या दारात लक्ष्मण पडलेला रक्तबुंबळ लक्ष्मण. लक्ष्मणाची मान रामप्रभूच्या मांडीवर आहे. रामप्रभू रडतात, हनुकून रडायला लागले. प्रभू रामचंद्र धावा करू लागले, लक्ष्मणा लक्ष्मणा तू आता गेलास, तू मला सोडून गेलास, मी काय आहे ते मध्ये जाऊन तोंड दाखवू, काय मी सांगू तुझ्या मला रडायला लागले. त्यावेळेस सुषेण वैद्याने सांगितलं, म्हणले प्रभू घाबरायचं काही काम नाही. म्हणले ते लक्ष्मणाला जर उठवायचं असेल, वाचवायचं असेल तर एक पर्याय म्हणले आपल्याकडे, एक आपल्याकडे मेडिकल मध्ये गोळी आहे म्हणले आपल्याकडे, मिळून जाईल तुम्हाला. तुम्हाला एक करावं लागेल, संजीवनी त्या द्रोणागिरी पर्वतावर जाऊन संजीवनी औषधी आणावी लागेल. आणि त्याची आट अशी आहे, सूर्य उदय होण्याच्या अगोदर, सूर्य उगवण्याच्या अगोदर ती औषधी ती आली पाहिजे. आणि जर सूर्य उदय झाला तर ती औषधी निकामी होणार आहे, कामाला येणार नाही. तुम्ही एवढी सोय करा, कुण्या बी माणसाला धाडा, कुण्या बी गाडीनं धाडा, पण आधी आणा इथं. एवढे काम करा तुम्ही. मग रामप्रभू उठले आणि सगळे वानर थांबले होते. असे कोणाकडेच गेले नाहीत, कोणाच्या समोर रामप्रभू गेले नाहीत. गेले ते अंगदाच्या पुढे जाऊन थांबले. सांगितलं म्हणजे अंगदा, अरे माझा भाऊ, माझा लक्ष्मण रक्ताच्या थरोळ्यात पडला म्हणले. तो माझा भाऊ नाहीच, ते माझा प्राण आहे म्हणले. लक्ष्मण म्हणजे तू काही कर, कसंही जा, पण माझ्या लक्ष्मणाचा प्राण वाचव. जा औषधी आण, तू औषधी आणशील तरच माझा लक्ष्मण उठेल, वाचेल. मग अंगदानं हात जोडले. सांगितलं म्हणे, मालक तुम्ही मला जे काम सांगितलं ना हे माझं भाग्य नाही, हे माझं सौभाग्य आहे म्हणले. मी जायलाही तयार आहे कडे म्हणले, पण आठ एक अशी जबरदस्त आहे, कायदा असा आहे, सूर्य उगवण्याच्या आधी तर यावं लागते. जातो पण येण्याचा भरोसा नाही, मग गाडी लेट बी होऊ शकते म्हणलं माझी. तसं कारण त्याचा टाइम टेबल काय आपल्याला जमणार नाही. आपल्याला हे काम होणार नाही म्हणून 4 पावलं मागं सरकले अंगलचे. रामप्रभू तिथून उठले आणि जांबवंताच्या पुढे जाऊन थांबले. त्याला सांगितलं, जांबवंता अरे तू तरी जा, तू तरी माझ्या भावाचा प्राण वाचव, जा औषधी घेऊन ये. जांबवंतानं हात जोडले. सांगितलं, प्रभू तुम्ही मला जे काम सांगतात ना, मी गेलो या असतो गड्या, आलो या असतो, पण कसे मी जरा म्हातारा झालो म्हणले. आता
एवढं मोठं एवढं शरीर घेऊन जावं कवा आणि यावं कवा आणि कसे म्हणले म्हाताऱ्या माणसानं कुठपर्यंत सत्याचा कारभार सांभाळावा म्हणले, कुठपर्यंत कपाटाच्या चाव्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच कमरेला कडदोड्याला गुंडाळ गुंडाळ ठेवा म्हणले. हे आपल्याला काही जमणार नाही. माग सरकले रामप्रभू रडायला लागले म्हणजे अरे कोणीतरी नाही का माझ्या भावाचा प्राण वाचवणारा. मग सगळ्या वानरांनी एक मुखाने निर्णय घेतला म्हणजे जाईन तर कोण जाईल, मारुतीराय जातील. मारुतीला पुढे थांबवलं. रामप्रभू म्हणले मारुती जाशील का औषधी आणायला. ते हात जोडले म्हणले हो जातो कुठे म्हणले. आणि सूर्य उदय होण्याच्या अगोदर येशील का. आठ माहिती आहे ना सूर्य उदय होण्याच्या आधी ते यावं लागतं. ऐका मारुतीरायचं भाषण काय, मारुतीरायचे शब्द कसे आहेत ऐका लक्ष देऊन. सूर्य उदय होण्याच्या आधी मी येतो असं मारुतीराय म्हणलेच नाही. मारुतीरायचं बोलणं बघा की मारुतीराय म्हणले मी आल्याशिवाय सूर्यच उगवणार नाही म्हणजे. कारण त्या सूर्याला माहिती आहे जन्माला त्याला गिळा गेलतो म्हणले. आता तर मी मोठा झालो म्हणले ते मला घेऊन तिकडच आहे म्हणले. मी फोन केल्याशिवाय त्याला येचणार नाही म्हणजे विठाल. एवढी मोठी जबाबदारी मारुतीरायच्या अंगावर टाकल्यानंतर मारुतीराय द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी गेले, निघाले. पण जात असताना थोडं मनामध्ये शंका आली. म्हणले आपल्या मालकानं कायदा काय सांगितलं, सूर्य उदय होण्याच्या आधी ती यावं लागते. आपण निघालोत गड्या म्हणले, जाणं आपल्या हातामध्ये. पण आपलं कसे म्हणले कुठं वाटामध्ये सोयरे दिसले, राम राम घातले, चला चहा प्याला म्हणलं की जावं लागते म्हणलं. कुठं सप्ताह दिसला, कुठं भजन कीर्तन चालू असलं, कुठं रुपारी असली, कुठं चाल म्हणाय कोणी नसलं तर तिथं थांबावं लागते मला चाल म्हणायला. वाटामध्ये कुठंही आपल्याला अडचण येऊ शकते. आपलं जे मेन माणूस आहे जे कायद्यामधला सूर्य आहे अगोदर त्याच्याच घरला जावा म्हणजे. मारुतीरायनं उड्डाण द्रोणागिरीकडे नाही, उड्डाण सूर्याच्या घराकडे. ते सूर्य झोपलं होतं रात्रीचा टाइम, दिवसभर काम करून थकलेलं ड्युटीहून आलेलं झोपी गेलत. मारुतीराय गेले आणि 12 वाजता सूर्याच्या घरावरली बेल वाजवली. बेल आता होत नव्हत्या बी बेला दार वाजली. आता 12 वाजता दार वाजल्यानंतर ती सूर्याची बायको म्हणली माय कोण आला असेल घरला, एवढ्या रात्री कोण आला असेल, मालक तर झोपले. ती बाई दार उघडणार. मग दार उघडल्यानंतर मारुतीरायनं फोन उचलला आणि सूर्याच्या बायकोला फोन लावला. नसेल बरं फोन उघड सांगाले मी तुम्हाला. आणि फोन उचलल्यावर लगेच आवाज आला श्रीराम जय जय राम. ते आवाज ऐकायला तिचा हात थरथर करा. ती म्हणजे मालक आणि तुम्हाला कशी झोप लागली म्हणजे तुमचा काळ तुमच्या दारात येऊन थांबलेला, तुमचं मरण तुमच्या दारात येऊन थांबलेलं. उठा आणि बघा ते आलाय म्हणजे ते हनुमंत आलेत उठा. ती जे लटलट करायला लागलं सूर्य ते म्हणला तू काहीच नको गड्या, मला तू एकच काम कर, मी दार उघडाय जाय ना म्हणला, तूच जाऊन दार उघड. आणि तुम्हाला एक सांगू का, शाने माणसं कधीच भांडणात पुढं होईनात, बायकोला पुढं करते. तू घे म्हणते बघून आधी तिला पाठीते दाराकडे. शान्या माणसाचं सांगाले बरं मी. मग सूर्य म्हणला तूच जाणार म्हणला, तू काही कर, मी जाणार नाही, मला गेलतेच म्हणले. ते गेल्या तिने ओळखलं म्हणले हनुमंतराय माझ्या मालकाचा काळ जरी असले तरी संत आहेत म्हणले. संत कोणालाही काही करू शकणार नाही. बाई गेली दार काढले आणि दार काढल्यावर मारुतीरायचं दर्शन घेतलं. पाया पडल्यावर मारुतीराय दोन हात वर केले म्हणजे अखंड सौभाग्यवती भाव. सौभाग्यवती भाव म्हणले की बाईच्या जीवा जीव आला, सूर्याच्या जीवा जीवाला म्हणले आता काळजी करायचं काम नाही. मग सूर्यदेव उठले म्हणले येण्याचं कारण काय नाही म्हणले मी चाललोय म्हणले औषधी आणायला, पण आठ आहे तू उगवण्याच्या अगोदर मला यायचंय. मी थांबवू शकता म्हणजे इथं चांदोळा सप्ताय हरिपाठाला भजने जर घरला गेले तर मला येऊन थांबावं लागतं म्हणजे. इथं कुठं चाल म्हणा लागते, कुठं पकवाच वाजव लागते, अवघड अडचण येत म्हणजे. ते काळणी येऊन बसलते की रस्त्यामध्ये, हे माहिती होतं ना आधीच पुढचं त्याला. तू एकच कर, मी आल्याशिवाय उगूच नको. ते म्हणला तुमचा फोन आल्याशिवाय मी घराच्या पुढं पाऊलच टाकणार म्हणला. तुम्ही फोन केलं तेव्हाच उगवतो.
मग मारुतीराय गेले. मला काही सगळं सांगायचं नाही रामायण, तुम्हाला एकच सांगायचे. द्रोणागिरी तो आणला लक्ष्मण वाचविला. मारुतीराय गेले, द्रोणागिरी पर्वत आणला, ते औषधी आणले, लक्ष्मणाच्या कानात पडली. लक्ष्मण उठला. तिथं देखील मालकाचं काम केले, तिथं देखील मालकाला धावून आले. तितके काम केले मालकाचे. रावणासोबत युद्ध संपल्यानंतर सगळे वानर सेना रामप्रभू जेव्हा अयोध्येमध्ये आले, अयोध्येमध्ये बक्षीस वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. बक्षीस ज्यानं जसं जसं काम केले तसं त्याला बक्षीस वाटण्यात आले. असे यादीच काढली होती, कुणाला काय बक्षीस द्यायचं, कुणाला काय बक्षीस द्यायचं. सगळ्याला बक्षीस वाटले. मारुतीला काहीच दिलं नव्हतं. सीताई साहेब घरातून बाहेर आल्या राजमहालातून. सगळ्याला काहीतरी हातात दिसाले, म्हणले सगळे आनंदित आहेत, उल्हासित आहेत. ती यादी पाहिली, त्याच्यामध्ये सगळ्याचे नाव दिसाले, पण मारुतीरेच नाव दिसत नाही. बाई तन 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 करत गेली मालकाकडे, रामप्रभू. ते म्हणजे मालक तुम्ही सगळ्याला दिलेत म्हणले, जशी जशी कामगारी असेल तशी बक्षीस दिलेत म्हणले. या यादीमध्ये सगळ्याचे नाव दिसाले, पण ज्या माणसानं मुख्य काम केलेले, ज्या माणसाशिवाय रामायण अधुरे, त्या माणसाला, त्या मारुतीलाच तुम्ही काही दिलं नाही. त्या मारुतीचं नावच या यादीमध्ये दिसत नाही. तेव्हा रामप्रभूचे वाक्य ऐका. रामप्रभू म्हणते, सीते त्या मारुतीने इतकं काम केलंय का आपल्यासाठी, त्याचं नाव ह्या बाहेरच्या यादीत नाही, त्याचं नाव इथल्या यादीमध्ये, म्हणजे अंतःकरणातल्या यादीमध्ये. त्याचे एवढे उपकार आहेत, त्याला देण्यासाठी, त्याच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तुका म्हणे त्याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही. एक मालकाला देखील शेवटी घुटणे टेकवलं पाहिजे, असं त्या गड्यानं काम करावं. विठाल हो, आणि तसं ते इमानदारीनं काम आपल्या मारुतीरायाने केलेलं. टप्पा सांभाळाय पूजेचा पहिला, ते शब्दच आहे ना, स्वामी काज. आणि पूजेचा दुसरा टप्पा सांगितलेला आहे गुरुभक्ती. माणसाच्या जीवनामध्ये गुरुभक्ती असली पाहिजे, गुरुवर निष्ठा असली पाहिजे. कारण ना तरी श्री गुरुच्या वचना दिठी देतो जतना, तो शिष्य आत्मभुवना माझी पोच. गुरुच्या मुखातून शब्द निघावा, आता शिष्यानं तो लावा, त्याला म्हणावं शिष्य. आता काय असे शिष्य झाले, गुरुनं काम सांगितलं, पाय कशी सोडू म्हणूयात. आणि एखाद्यानं वाचून आणले, गुरु म्हणले घेतो का, आणल्या कशी मोडू म्हणला. का काम तर करायचंच नाही, इकडं मोठेपणाच गाजवीत राहायचं. अरे असे नसू नये गुरु भक्ती. तुम्हाला गुरु भक्तीचा कळस जर पाहायचा असेल तर माझ्या निवृत्तीदाराचं ज्ञानोबाराचं चरित्र वाच. काय गुरु भक्ती केले, कळस घातला माझ्या माऊलीने, गुरुभक्तीचा कळस. ज्ञानोबाराय ज्यावेळेस संजीवन समाधी घेण्यासाठी निघाले ना, संजीवन समाधी, त्यावेळेस एक हात निवृत्ती झाला आणि घरला, एक हात जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्माने घरला. ज्ञानोबाराला समाधी स्थळाकडे चालवलं. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैशावया. माऊली जेव्हा समाधी स्थळाकडे निघाली तेव्हा आळंदीची काय अवस्था झाली म्हणतात. पेंडीचा
मला होत असे. नदीची या माशा घातले मांजवर तैसे जनवन काल बने. माऊली समाधी सेवाकडे निघाले त्यावेळेस आळंदीकर तळमळ करू लागले, मनामध्ये रडायला लागले. छोटीशी सोपान मुक्ता ये जमिनीवर धायमकून रडायला लागले, आक्रोश आक्रांत करायला लागले. अहो, रडणाऱ्याचे डोळे पुसण्याकरता आलेले नामदेवराय देखील रडायला लागले. नामा हो तसे खेद क्षीण ज्ञानदेवा कारण. देव रडायला लागले. देवाचं ऐकून का रडता म्हणणारी रुक्मिणीच रडायला लागली. आईशी सांगता हरेशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी रडायला लागली, देव रडायला लागले, सामान्य सगळे संत महंत रडायला लागले. त्यावेळेस निवृत्तीदाराची गुरुची काय अवस्था झाली म्हणशाल. जे निवृत्तीनाथाला हुंका दाटून आला, निवृत्तीनाथ रड नाही, आशा आक्रोश का हो मनातून फुटल्याबरोबर बेशुद्धच पडले. बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. जमिनीवर धाडकन पडल्यानंतर ते नामदेवरायाने दृश्य पाहिलं आणि परत देवाकडे गेले. म्हणजे देवा नामाने आता पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे. देवा इतकी वेळीच बरं होतं म्हणले, सगळे माणसं बाकीचे चिल्लर होते म्हणले, काय अडचण नव्हती म्हणले. आता डोंगराला चाग लागली, आता निवृत्ती दादाच रडायला लागले. गेले देवजवळ, निवृत्ती राखाच्या जवळ देव नामदेवराय ज्ञानोबाराई गेले, समजूत घालायला लागले. देव म्हणतात निवृत्ती तुम्हाला प्रवृत्तीवर येऊन रडणं शोभते का म्हणले. हे शोभते का तुम्हाला रडणे हे अशा प्रसंगी. मग त्यावेळेस निवृत्ती दादा म्हणू लागले, देवा भावासाठी भाऊला म्हणून समाजाला चांगलं म्हणावं, मी ह्याच्याकरता रडत नाही म्हणते. ह्या भावभावकीनं चांगलं म्हणा ह्याच्यासाठी रडत नाही, मला माझ्या ज्ञानोबारायचं ज्ञानाचा प्रेम रडते म्हणते. काय गुरुभक्ती केलेली आहे. मायबाप जेव्हा आम्हाला अंधाऱ्या रात्री आम्हाला झोपडीमध्ये सोडून आणत याला गेले, देह त्यागण्यासाठी गेले, तेव्हा देखील आम्हाला एवढं दुःख झालं नव्हतं. माय बापा मातीजी जेव्हा आईचे दुःख तेव्हा झाले नाही, तेव्हा तेवढं वाईट वाटलं नाही. पण आज माझी माऊली मला सोडून जाते, आज माझे ज्ञानोबाराय मला सोडून जातात ना, खूप दहाते म्हणले, हे खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे आमच्यासाठी. मायबाप गेल्यापासून मला ज्ञानोबारायनं ज्ञानानं मला कधी झोपडीच्या बाहेर निघू दिलं नाही म्हणले भिक्षा मागण्यासाठी. मी आणतो दादा भिक्षा मागून, ज्ञानोबाराय घेऊन जायची ती जोडी. आता भिक्षा मागताना काय त्रास झाला तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. अहो लोकांनी तर कोरांना दिलंच नाही, अन्न तर दिलंच नाही, पण जे देऊ शकतात त्यांना देखील देऊ दिलं नाही. शेण टाकलं झोळीमध्ये, खूप त्रास दिला म्हणले माझ्या माऊलीला. तेवढं सगळं सहन केलं, तेवढे करून देखील मला कधी काही माझ्या गुरुभक्तीमध्ये कमतरता वाटू दिली नाही. काय गुरुभक्ती केली बघा ज्ञानोबारायनं. गुरु शिष्य पण सिद्धीने खरंच गाठलाय गुरु शिष्याचं. ज्ञानेश्वरी उघडा तुम्हाला कळेल चटकन. ज्ञानेश्वरीमध्ये कोणत्या बी अध्यायाची शेवटची ओवी बघा, शेवटची आणि शेवटचा टप्पा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, विठ्ठल पंताचा नाही, बापाला मागं सावलं आणि गुरुचं नाव पुढे ढकललं का, ही अशा गुरुभक्ती. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेबद्दल बोलण्याच्या अगोदर गुरुबद्दल बोललेत, गुरुबद्दल. म्हणून जाणते न गुरु भजिजे त्याने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. तुम्हाला परमार्थामध्ये काही मिळवायचे ना, परमार्थामध्ये काही पुढे जायचे ना, तुम्ही काहीच करू नका. गुरु भजिजे, गुरुशिवाय रस्ता दाखवणारा कोणी नाही येत. गुरु बिना कोण बताए, गुरु बिना कोण बताए,
कबीरदास महाराज म्हणायला लागले, गुरु बिना कोण बताए बाट, बडा बिकट हे यमघाट. गुरु शिवाय या परमार्थामध्ये रस्ता दाखवणार कोणी नाही. जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण असते तर गुरुच आहेत. म्हणजे गुरु साधे नाहीत, गुरु साक्षात देव आहेत. गुरु हा परमात्मा आहे. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुची फार मोठी जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. म्हणून त्याच गुरुचं वर्णन केले आधी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये. मग पुढे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. अगोदर ना गुरुबद्दल बोलले. तुम्ही पुढे बघा, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाच्या मुखातून फक्त एकच शब्द चुकीचा गेलता, एकच शब्द. 9व्या अध्यायाची पहिली ओवी, तरी अवधान ऐकले तिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युत्तर उत्तर माझे मुघल ऐका. ते माझे शब्द तोंडातून गेल्याबरोबर ज्ञानोबाला उजळलं. ज्ञानोबा म्हणले, बापरे, मी माझं म्हणले, हे माझं नाही. कुणाचं आहे मागे? हे निवृत्तीनाथाचे गौरव आहे साचे. ग्रंथ नव्हे कृपेची वैभव की आपण करावं आणि गुरुचं नाव पुढे सरकावं. ही आशा गुरुभक्ती विठ्ठल. कारण पूजेचा दुसरा टप्पा सांगितलेला आहे गुरुभक्ती, असावी गुरुभक्ती. आणि पूजेचा तिसरा टप्पा आहे बघा, पितृवचन. आता एवढं लक्ष देऊन ऐका, बाकीचं विसरला तरी चालेल, पण एवढं ऐका. आपल्या वडिलाची आज्ञा पालन करणं हेच खरा परमार्थ आहे, हीच खरी देवपूजा आहे. अहो, रामायण म्हणजे काय हो? रामायणामध्ये दुसरं काहीच नाही. उद्या राज्याभिषेक होणार होता म्हणजे आजच्या दिवशी सगळी तयारी झाली राज्याभिषेकाची, सगळी तयारी. आता रामप्रभू जाणार, राज्याभिषेक होणार, तितक्यात बापाने सांगितलं, म्हणजे रामा, आणि तुमच्या सावत्राईचं वचन आहे मी दिलेलं, ते वचन पाळण्यासाठी तुम्हाला वनवासाला जावं लागेल. म्हणजे ऐका, कुठं फिरायला नाही, कुठं पिकनिकला नाही, वनवासाला जावं लागेल. मला प्रश्न पडतोय कधी कधी, आता जर राम राहिला असता तर काय म्हणला असता? बापानं वनवासाला जा म्हणल्यावर काय म्हणला असता? ते बापालाच म्हणलं असतं तुम्ही जा की वनवासाला म्हणलं असतं. पण माझे रामप्रभूचे वाक्य आहेत, म्हणले, पिताश्री, तुमची आज्ञा असेल तर मी हसत हसत वनवासाला जायला तयार आहे. कारण आपलं कुल कसं आहे? रघुकुल रीत सदा वचना ना जाय. एका वेळेस प्राण गेला तरी आता हरकत नाही, पण वचनाला तडा नाही गेला पाहिजे. रामप्रभू वनवासाला गेले. 11,000 वर्षामध्ये, रामाचं वय बरं 11,000 वर्ष, 11,000 वर्षामध्ये माझ्या रामप्रभूनं फक्त 14 वर्षाचा वनवास भोगलाय. फक्त 14 वर्ष. ऐका, रामप्रभूंनी वनवास भोगला, रामप्रभू वनवासाला गेले, म्हणूनच आज रामप्रभूची कीर्ती आहे. आजी रामाची कीर्ती आहे ना, हे देव म्हणून नाही, एक आज्ञाधारक पुत्र म्हणून आज त्यांची कीर्ती. म्हणून जे झालं ते झालं. ते लोक म्हणतात बघा, जो हुआ सो अच्छा हुआ, जो होगा सो अच्छा होगा. पण आता एका गोष्टीची मला खंत वाटते, त्रेतायुगामध्ये माझ्या रामानं, माझ्या प्रभूनं फक्त 14 वर्षाचा वनवास भोगलाय. पण आता या कलियुगामध्ये राम प्रभूनं 500 वर्षाचा वनवास भोगला. या कलियुगामध्ये 500 वर्षाचा. 500 वर्ष झाले ज्या भूमीमध्ये राम प्रभू जन्माला आले, ज्या भूमीमध्ये अवतार कार्य केले,
ज्या लीला केल्या त्याच भूमीमध्ये रामाचं राम मंदिर नव्हतं. पण एक आनंदाची गोष्ट आहे, 22 जानेवारीला सगळ्यात मोठी वारकऱ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आपले मालक आपले प्रभू यांच्या नावाचा आपण मुक्काम फिरतो ना, ते आपले सगळ्याचे मालक 22 जानेवारीला त्यांच्या राजमानामध्ये असते. त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट कोणतीच नाही दुसरी. अहो, आणि एवढं मोठं कार्य आहे ना, या कार्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी खूप मोठं आपल्या परमार्थाचं काम केले, खूप मोठं. आणि एक सांगू का, ते मोदीचं भाषण तुम्ही कधीतरी ऐका. असं ऐकलं की ऐकावंच वाटतंय. तेच बोलणं असते म्हणजे, अरे भाईलो, अयोध्या तो अभी झाकी है, मथुरा काशी अभी बाकी. आता काय करते काय माहिती, पण त्याचं वाक्य आहे. अरे, आणि ते माणूस म्हणजे काही लोक काही साधूच्या मुखातलं वाक्य, नरेंद्रजी मोदी म्हणजे मारुतीला येत म्हणले. जसं त्या काही काही होती ना, ते राक्षसन होती ना, देवी होती ना पाताळातली, तिच्यापासून जसं रामाला उचलून आणलं तसं नरेंद्रजी मोदी साहेबांनाच रामाला घेऊन आलं. मारुतीला येते आपल्यासाठी विठ्ठल. हो, खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्या राम प्रभूचे ते जे आले आपल्यासाठी, एवढा मोठा आदर्श झाला. मला तर वाटतं हे जे मोदी साहेबाचं काम आहे, या ठिकाणी सेना महाराजांनी प्रमाण याच्यासाठीच लिहून ठेवलं. काय वाणू मी पामर. शना महाराज म्हणतात ना, उपकार आहे साधू संतांचे, तसंच खरं मोदी साहेबाचे उपकार आहेत आपल्या परमार्थावर. आणि खरं सांगायचं झालं तर मोदीशिवाय पर्याय बी नाही हो हिंदूला. खूप मोठा महात्मा आहे ते आपल्यासाठी. आपल्या रामाला आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. माझ्या रामप्रभूची भगवंताची कीर्ती. काय रामाचं जीवन आहे, काही सांभाळणं जीवनामध्ये, फक्त आणि फक्त वडिलाची आज्ञा सांभाळ, पितृवचन, आणि आपल्याला बी तेच सांभाळायची जीवनामध्ये. पण खंत वाटते एका गोष्टीची, माणसं काहीही करते, लोक गावाचं ऐकते पण मायबापाचं ऐकत नाही. ऐका बरं, हे लोक असे आहेत म्हणले, मायचं ऐकत नाहीत पण बायकोचं ऐकल्याशिवाय राहत.
हे जे बसलेत ना, हे इथं बसलेले हे इतके बैमान लोक आहेत म्हणले, हे मी म्हणणार झाल्यावर हे कबीरदास महाराज म्हणे आता आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, तुकाराम दादा, हे तुम्हाला बैमान म्हणायला तुमच्याच गावचे आहेत बघा, तुम्हाला बैमान म्हणायला त्यांचं बी नाही, तसं मी बी म्हणत नाही, कारण मला थांबायच्या अजून एक तास, तुम्हाला बैमान म्हणून कसं जमत. फुलाचा कबीरदास महाराजांचं आई रे बैमान दुनिया, आई रे माता पिता को कोई नहीं माने, आवडत को बहुमान. माय बाप्पाचं ऐकायला तयार नाही, बायकोचं ऐकायला शिवरात ना. हा, बायकोचं ऐकते, बायकोच्या तिकडल्याच ऐकत शेवल्याचं सासू सासऱ्याचं, कारण प्रमाण आहे बाई लिचा गोता आवडीने पोशी, इतके बैमान आहेत म्हणजे हे लोक. माता पित्या अशी हा, माया पण लाट मारून पुढे ढकल्यात आणि सासू सासऱ्याला मस्त प्यारपासून सेवा करायला त्यांची. इतके बैमान आहेत ना, यांच्या घरी त्यांची बहीण शेळ्या राखाय चालल्या आणि यांच्या घरी राहून यांची मेहुणी कॉलेजला चालल्या. बैमान आहे तर कोण आहे ते सगळं? यांची बायको खुर्चीवर बसून असते आणि माय घरी पाणी भरते. बैमान आहेत म्हणजे सगळे बैमान. अरे तुम्हाला पटण्यासाठी सांगून जाईल मी, एका गावामध्ये लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच व्हायला राहिले, वेगळं राहिले. आता हे काही उशीर नाही, काही नवीन बी नाही, आता प्रथाच होऊन गेल्या बरोबर. वेगळं राहिले, व्हायला राहिल्यानंतर एकुलती एक पोरग होतं. हे माय बाप एकीकडे राहिले, हे दोघं नवीन जोडी एकीकडे राहिले. छोटस घर होतं. मग दुसऱ्या दिवशी दिवस उजळल्यावर यायचे ना, हे उठले आणि बायको बसली होती गॅस पाशी, जाऊन बायको पाशी खुर्ची टाकून बसले. काय मोठे पण आहे की काय नाही की, बऱ्याच माणसाला लई सवय राहते चुली पाशी जाऊन बसायची. ते गेले बसले तिथं, मग खुर्ची टाकून हातामध्ये कागद पेन घेतले. बायकोला म्हणा, अगं आम्ही बाजारला चालू म्हणलं. आपल्याला बाजार कुठला आहे? मुखेडचा. मुखेडला बाजारला चालू म्हणला, काय काय सामान संपलं, काय काय बाजार संपला, सांग, एक यादीच करतो, येताला घेऊन येतो म्हणला. आता माय बी तिथंच जवळ बसली होती, छोटस घर आहे ना. माय म्हणते, बाळू चालास माय वागा बाजारला. मायचं बोल नाही का की मायला तुम्ही किती त्रास द्या, काही बोला, शेवटी माय ते माय असते. मायचं वाक्य आहे, बाळू माय बाजारला चालास. आमच्या घरचा बाजार संपलाय म्हणजे तेल नाही, डाळ नाही, गोळ नाही, आणि येता येता माझा बी बाजार घेऊन. आता माय म्हणल्यास मायचं ऐकाव की, मायचं ऐकायचं कशाचं आलंय? मायकडं बघून आली, इकडं बायकोलाच म्हणाले, हा सांग म्हणलं तू तुला पटपट, हा जमकिरी साखर, हा जमकिरी रवा, हा पतीपुडा, हा साबण. इकडं बायकोला माय म्हणले, अरे बाळू साधासच की म्हणले, कसं मी येता येता माझं बी आणखी ऐका ना, मायकडे बघा ना. अशी खरखर 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 चिठ्ठी लिहिली, टाकली खिशामध्ये. माय बाळू बाळू म्हणून तर मारलं गाडीला की गेलं निघून मुखेला. महाराज म्हणले, असं जर केला तर हे लोक बहिरे झाल्याशिवाय मुख्य झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणले. कारण माता माऊली पाचारिता शब्द नाही तिला मागवता, बहिरा झालो नरदेही तारे माय
स्मरेन. हो, अरे माईचं ऐका, आई वडिलाचं ऐका, तरच तुमचं कल्याण होईल विठ्ठल. काही लागत नाही हो जीवनामध्ये. तुम्ही जरी आपल्या आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत जर मायबापाची ईश्वराप्रमाणे सेवा केलात तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आळंदीला जायची गरज नाही, काशीला जायची गरज नाही. कारण माय आळंदी बाप पंढरी देव भेटले पुंडलिकाच्या घरी. कारण माय बाप केवळ काशी तेने न जावी ते. तू कामाने मारे बापे, अवघे मातीचा मनुष्य माय बापे असती देवाशी स्वरूपे. अहो मायबाप म्हणजे देव आहेत. पुढचं ऐका लक्ष देऊन बाबा. देवाची सेवा केल्यानंतर मायबाप भेटतील का नाही मला सांगता येणार नाही. खरं सांगायले बरं. देवाची सेवा केल्यानंतर मायबाप भेटतील का नाही मला सांगता येणार नाही. पण मायबापाची सेवा केल्यानंतर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुमच्या दारात दर्शन द्यायला आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. म्हणून मायबापाची ईश्वराप्रमाणे सेवा करा. आई वडिलाचं वचन पालन करा. कारण पूजेचा तिसरा टप्पाच आहे की हो पितृवचन. आणि पुढचा अजून एक शेवटचा टप्पा सांगितलेला आहे. खास माझ्या माता मावल्याकरता सांगितलं. मावळ्यांनो ऐका, आपला चौथा पूजेचा टप्पा आहे सेवापती. आपल्या मालकाची सेवा करणं, आपल्या पतीची आपल्या नवऱ्याची सेवा करणं हेच तुमच्यासाठी देवदेव आहे. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. बऱ्याच बाया अशा काही तिथल्या नसतील पण आमच्या गावाकडल्या सांगायला मी तुम्हाला, नवऱ्याला उपाशी ठेवते तर महिना महिना वारीला जाते. काय फायदा नाही तिथं जाऊन. आणि नवऱ्याची सेवा करणं, पतीची सेवा करणं हेच तर खरा देव. हो, मग ते नवरा कसाही राहू आपला, काळा राहो, गोरा राहो, उंच राहो, ठेवणार राहो, कोणा का फील्ड मध्ये असं ना ते कोणती का जॉब करणं, आपला धर्म त्याची सेवा करणं. मला एक सांगा, महादेव दिसायला काही लय सुंदर होते होय? महादेवाच्या गळ्यात किती तोळ्याचं लॉकेट होतं? हा बघा, तुम्हाला जमत असलं तर हाय आपल्याकडे, तसं काही नाही. अहो गळ्यामध्ये साप, अंगाला वस्म लावलेलं, गजचर्म धारण केलेले आपले महादेव प्रभू. आणि त्यांच्या लग्नामध्ये वराती म्हणजे लय भारी भारी पालक, आमदार, खासदार काही नव्हते. ते भूत बेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. अशी वरात वाजत गाजत गाजत पार्वतीच्या दारामध्ये येते. तिथं चर्चा सुरू झाली. तिथले लोक गडबड का, नवरदेवाला 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 नवरदेवाला. आता नवरदेवाला म्हणल्यानंतर नवरदेव पाहण्याची गडबड कुणाला असणार? नवरीलाच असणार. पार्वती खिडकीतून वाकून बघाले माझा हजबंड कसा असत म्हणून पार्वती. आणि वाघाचे कातडे गुंडाळून जातात. ते सगळं पाहिलं, मनामध्ये खंत वाटली पार्वतीला. म्हणजे अरे 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 असा नवरा तरी कसा माझ्या मायबापानं मला बघून दिले असतील. म्हणजे काय माझं चुकलं असेल, कसा माझ्या नवऱ्यासोबत माझं लग्न लावलं. म्हणजे वाईट वाटून घेऊ लागली, रडायला लागली. त्यावेळेस पार्वतीची आई महिनावती तिच्या जवळ आली, समजून सांगायला लागली, बाळा पावल्यांनो, लेक सासरी पाठवत असताना लेकीला काय समजून सांगावं ऐका. महिनावती म्हणते, बाळा नवऱ्याच्या अंगावर कपडे कसे आहेत ह्याच्यावर त्याचं परीक्षा नाही. म्हणले त्याचं वागणं कसं आहे, त्याचं अस्तित्व काय ह्याच्यावर त्याची खरी परीक्षा आहे. तू एकच कर, करहू सदा शंकर पद पूजा, नारी धर्म हे पती देवन दूजा. तू एकच कर माय, तू तुझ्या फक्त मालकाची सेवा कर, त्याच्यातच तुला देव भेटेल. म्हणून मावल्यानो, तुम्ही आपल्या नवऱ्याची सेवा करा. रोज आपल्या नवऱ्याचं दर्शन घेत जा. बघा कसे फुलालेत माणसं, दर्शन घ्या म्हणल्या.
पण खरं सांगू का महाराज, मी नवऱ्याच्या पाया पडणं म्हणून सोडूनच दिले हो आता. सांगत असते पहिले पण नको वाटायला आता. मी काल परवा सांगितलं नवऱ्याच्या पाया पडा. एक बाई कीर्तनातूनच उठून मला म्हणाल्या, म्हणले ताई आता तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, नवऱ्याच्या पाया पडा म्हणाला, आम्हाला बक्कळ नवऱ्याच्या पाया पडा वाटायला म्हणला. रोज आम्हाला कसं दर्शन घ्या वाटायला, पण काय करू म्हणले, माझ्या नवऱ्याचे पायच जागेवर नाही. मी म्हणलं काय झालं ते, काय झालं म्हणजे आहो ते दिवस मावाला सायंकाळ झाली की असा लिजिमच खेळत यालाय.